हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण टोपण नावे याच्यावरती या घटकावरती आपण पाहिलेलं आहे. कसे म्हणजे क्वेश्चन येतात आणि कसे एक्झामला विचारले जातात. आज आपण त्याच रिलेटेड साहित्य आणि साहित्यिक ह्याच्यावरती पण हमखास प्रश्न असतो. आता येणाऱ्या प्रश्नांवर मी सांगू शकते की मी आतापर्यंत तलाठी आणि TETचा पेपर दिला आहे त्याच्यामध्ये, आणि विशेष म्हणजे MPSCच्या पेपरमध्ये पण याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. चला तर बघूया आपण. पहिला आहे छावा मृत्युंजय लढत युगंधर, हे शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. सगळ्यांना छावा आणि मृत्युंजयच माहिती आहे, जास्त प्रसिद्ध असल्यामुळे. लढत युगंधर कोणाला माहिती नाही, पण ह्याच्यावरती नाही तर याच्यावरती प्रश्न विचारलेला जातो. मी एका PYQमध्ये बघितलं होतं, युगंधर या साहित्यिक, त्याचे साहित्यिक कोण आहेत असा प्रश्न आला होता. त्यावेळेस भरपूर ऑप्शन होते आणि शिवाजी सावंत पण होता, आणि खूप जणांचं चुकलं होतं त्यावेळेस, कारण खूप जणांना माहिती नाही लढत आणि युगंधरचं पण साहित्यिक शिवाजी सावंत आहेत, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे श्रीमान योगी आणि स्वामी, ह्याचे आहेत रणजित देसाई, हे पण सगळ्यांना पाठच असेल. त्यानंतर झाडा झडती, महानायक, राजे संभाजी, पानिपत, पांगिरा, लस्ट फॉर लालबाग, याचे विश्वास पाटील आहेत. आता ह्याच्यापैकी राजे संभाजी आणि पानिपत आपल्याला माहिती आहे, हे बाकीची माहिती नाहीत, पण 100% हे सोडून बाकीच्यांवरती प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा आहे एकच प्याला, राम गणेश गडकरी, नटसम्राट वि.दा. सावरकर, श्यामची आई साने गुरुजी, यमुना पर्यटन बाबा पद्मजी, गीताई विनोबा भावे, ययाती अमृतवेल वि.स. खांडेकर. जे आता घेतलेले आहेत, आज आपण घेणार आहोत साहित्य आणि साहित्यिक, हे वारंवार परीक्षेला विचारलेले आहे, त्याच्यामुळे घेतलेले आहेत. अजून माझ्याकडे भरपूर आहेत, 50-60 तरी असतील साहित्य आणि साहित्यिक. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन. बघू या व्हिडिओवर तुमचं किती प्रतिक्रिया येते आणि किती कमेंट येते, त्याच्यावरून पुढचा आपण ठरवूया. पुढचा आहे गीताई विनोबा भावे, ययाती अमृतवेल वि.स. खांडेकर, कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण, हे मागच्या म्हणजे 2024च्या TETला विचारलेलं होतं. त्यानंतर पुढचं आहे करेचे पाणी, आचार्य यात्रे, हे मागच्या TETला प्रश्न विचारलेला होता. फकीर अण्णाभाऊ साठे, हे ह्याला विचारलेला होता. समाज कल्याणचा ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना माहिती असेल, हे एका शिफ्टमध्ये विचारलेला होता. माझ्या मैत्रिणीने हा पेपर दिला होता आणि तिला हा प्रश्न आलेला होता. त्यानंतर रामायण वाल्मिकी, महाभारत महर्षी व्यास, प्रकाश वाटा. ज्यावेळेस मी समाज कल्याणचा ऑर्डनचा पेपर दिला होता त्यावेळेस प्रकाश वाटा, प्रकाश आमटे हा प्रश्न मला आलेला होता, आणि मला हे उत्तर येत होतं, त्याच्यामुळे मी हे पटकन देऊन टाकलं. त्यानंतर पुढचं आहे आमचा बाप आणि आम्ही, डॉक्टर नरेंद्र जाधव. हा जो आहे हा मला तलाठीसाठी आला होता प्रश्न, आणि माझ्याकडे पुस्तक असल्यामुळे हे मी समोर अभ्यास करताना दिसायचं की आमचा बाप आणि आम्ही, डॉक्टर नरेंद्र जाधव, त्याच्यामुळे मला याचं उत्तर लगेच आलं होतं आणि मी लगेच लिहून टाकलं होतं. त्यानंतर आहे गीता रहस्य, लोकमान्य टिळक, ला आणि फुले बाबा आमटे, दासबोध मानाचे श्लोक, हे समर्थ रामदास, हॅमलेट शेक्सपियर, बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर, लपिटा नामदेव ढसाळ, मेघदूत कालिदास, बटाट्याची चाळ, 3 पैशांचा तमाशा, पु ल देशपांडे, 52 कशी, काव्य फुले, सुबोध रत्नाकर, सावित्रीबाई फुले. एकूण मी 25 घेतलेले. असे भरपूर साहित्य आणि साहित्यिक आहेत, पण हे जे आहेत 25 वारंवार परीक्षेला विचारलेले आहेत. तुमची MPSC प्रिलिम असेल, मेन्स असेल, सरळ सेवा भरतीमधील कुठली परीक्षा असेल, तलाठी असेल, TET असेल, टेट, याला ह्याच्यापैकी प्रश्न हे वारंवार विचारलेले, त्याच्यामुळे मी एवढेच घेतलेले आहेत. जर तुम्हाला हवे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन घेईन, तुम्ही मला कमेंट करून सांगा. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे, त्यांना याची गरज आहे. थँक्यू.